आम्ही सारे खवय्ये. आणि आता तिरंगा राईस आपण करतोय, त्याचं साहित्य लिहून घ्या. हा बॉईल केलेला भात आहे, शिजवलेला, आणि पालक प्युरे, मटर, सिमला मिर्च, हे बीन्स, हे कॅरेट, गाजर, टोमॅटो प्युरे आणि टोमॅटो सॉस. साहित्य आपण लिहून घेतलं. आणि काकू आता आपण कसं म्हणजे एक्झॅक्ट आता आपण हे 3 पुलाव वेगळे वेगळे आधी करून घ्यायचे आहेत आणि मग ते लेअर द्यायचे आहे. ओके, करून घेतलेलं आहे. आधी काय देऊ तुम्हाला? आधी तेल घालेलं, थोडेसे जिरे, ही आलं मिरची आणि लसणाची पेस्ट आहे, थोडीशी कांद्याची पेस्ट घालायची, मला वाटतं औरंगाबादमध्ये बिर्याणी सुपरहिट आहे ना. स्पेल. आता याच्यात आपण एक एक भाज्या घालू. ब्लांच केलेली फरसबी, ब्लांच केलेली सिमला मिरची, मटर, ब्लांच केलेले मटर, आणि हे सगळं आधी परतायचं आहे ना. हा चमचा काय हे धण्याची पुडे, धणे पावडर, हां, थोडीशी जाडसर कुटलेली आहे. हां, तर ही जिऱ्याची आहे, धणे पावडर, जिरे पावडर, आणि बिर्याणी मसाला असतो बारीक केलेला आहे, कारण नाही तर ते खूप मध्ये मध्ये लागतं. हां, म्हणून पण मग त्याच्यात सगळे गरम मसाला. हो, म्हणजे गरम मसाला आपला छान परतून घ्यायचा. फ्लेवर आलाय, मस्त अरोमा त्याचा आलाय. त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, त्याच्यात पालक प्युरे घालूया. औरंगाबादमध्ये तुम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे राईस तुम्हाला मिळतात, म्हणजे बिर्याणीचे असंख्य प्रकार. पण हा प्रकार मला फक्त आम्ही सारे खवय्येमध्ये मिळेल, नाही का? आता आपण जो शिजवलेला सळसळीत भात केलाय सुट्टा, तो प्लस त्याला एक आणखीन ग्रीन टच कोथिंबीर, हो, आणि थोडंसं लिंबाचा रस. लिंबाचा, हा तो पाहिजे. तो आधी याच्यासाठी नाही घालायचा, नाही तर तो आटला तर कडसर, कडवट जरा त्याला. हा, म्हणून तो अगदी शेवटी म्हणजे छान. हे जरा मिक्स करून घेऊया. आता लिंबाचा रस थोडासा घालून घेऊ. हो, तुम्ही ढवळतो? हो, थोडा भाजतो. हो, हो. जस्ट बंद करायच्या आधी हो. थोडासा लिंबाचा रस, कोथिंबीर पण घाला. हां, आता हा आपला हिरवा तयार. येस. आता रेड करून घेऊया. हो, रेड पुलावची रेडी. ग्रीन पुलाव झाला, आता रेड पुलावची तयारी. आणि आधी तेल थोडंसं अगदी बस. काय हवंय? त्यावर आता आपण गाजर ब्लांच केलेले, म्हणजे गरम पाण्यामध्ये गाजराचे तुकडे थोडेसे, गरम पाण्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात. तर काय बिर्याणी बिर्याणी मसाला घालूया. या भाताचं वैशिष्ट्य म्हणजे खूप मसाले नाही घालायचे त्याच्यामध्ये. रेड पुलाव मध्ये खूप नाही, अगदी थोडं थोडं, म्हणजे जस्ट फ्लेवर. बरोबर. नाही, खूप गुरं झाले की नाही चांगला. प्लेन केचप आहे. हे इंडिव्हिज्युअली पण आपल्याला हे 3 वेगळे वेगळे करता येतात, आणि एकत्र जरा असं नाविन्य एवढं. सर्व करताना सुंदर दिसतं, ग्रीन, रेड आणि व्हाईट. आता झालं ना. हो. आणि पांढरा जो भात तुम्ही केलाय, व्हाईट पुलाव, तर तो जो आहे तो जिरा राईस आहे. जिरा राईस सारखाच आहे, खूप त्याच्यातही काही दुसरे मसाले नाही आहे, फक्त जिरा, म्हणजे जिरे घातलेत आपण आणि काजू घातले, बस. दॅट्स इट. म्हणजे रेग्युलर आपण तूप जिरं घालून फोडतो ते, आणि काजू, आणि मग त्याला स्प्रिंकल केलाय बिर्याणी मसाला. हो, थोडासा. हो, म्हणजे तो असं दाखवायची तशी आवश्यकता नाही. सगळेच जण करतात, सगळेच करतात घरगुती जिरा राईस नेहमीचा. तर आता आपला रेड पण तयार झालाय, ग्रीन तयार झालाय, आणि जिरा पण पांढरा नेहमी करतो तो. आता लेअरिंग बघूया काकू कसं करतात. 3ही राईस आलेले आहेत आता, आणि आता आपण लेअरिंग करतोय. तर पहिला कुठचा हवाय? पहिल्यांदा ना आपण आधी थोडंसं गरम केलेलं बटर आहे. बटर, हो, थोडंसं ते आपण आधी हा ग्रीन घालूया. आता हा पांढरा पुलाव.
मध्ये पांढराच रंग घेतला पाहिजे तरच ते छान कलर दिसतं. असेल. आणि समजा हा. पांढरा नाही घेतला परत लेमन राईस करायचा आणि पिवळा रंग तो पण खूप छान दिसतो. किंवा 4 लेअर पण तुम्ही करू ते शकता. काय जेवढं करू तेवढं. रेड आणि नंतर परत हे सर्व करायचे. हा, हे मायक्रोवेव्ह मध्ये 2 मिनिट जेव्हा ठेवायचं. आपल्याला वाढायचंय हा. तेव्हा. आणि जर मायक्रोवेव्ह नसतं तर कुकर स्टीलच्या भांड्यामध्ये करून कुकरमध्ये. ओके, तर आम्ही त्याची सगळी तयारी करतो आणि आम्हाला जेव्हा आता जेवायला बसायचंय ना तेव्हा आम्ही मायक्रोवेव्ह मध्ये गरम करू. पण आतापर्यंत आम्ही कसे कसे हे दोन्ही भात केले ते लिहून ठेवा आणि त्याच्याच बाजूला जिराच पण लिहून ठेवा ज्याच्यात आम्ही फक्त तूप, जिरं आणि काजू घातलेत. साहित्य आणि कृती. तिरंगा पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला भात, पालक प्युरे, वाफवलेले मटार, वाफवलेले भोपळी मिरचीचे तुकडे, वाफवलेले फरसबीचे तुकडे, वाफवलेले गाजराचे तुकडे, टोमॅटो प्युरे, टोमॅटो केचप, बटर, आलं लसूण मिरची पेस्ट, कांद्याची पेस्ट, जिरं, मीठ, लिंबाचा रस, बिर्याणी मसाला, काजू, धणेपूड, जिरेपूड आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये जिरं, आलं लसूण मिरची पेस्ट आणि कांदा पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये वाफवलेली फरसबी, वाफवलेले भोपळी मिरचीचे तुकडे, वाफवलेले मटार, धणेपूड, जिरेपूड आणि बिर्याणी मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये पालक प्युरे, वाफवलेला भात, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि मीठ घालून ग्रीन पुलाव वाफवून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये गाजराचे तुकडे, बिर्याणी मसाला, मीठ, टोमॅटो केचप, टोमॅटो प्युरे आणि वाफवलेला भात घालून रेड पुलाव परतून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, काजू, मीठ, बिर्याणी मसाला आणि वाफवलेला भात घालून जिरा राईस तयार करावा. सर्विंग बाउलला बटर लावून घ्यावं. त्यामध्ये सगळ्यात खाली ग्रीन पुलाव घालावा. वरून पांढरा पुलाव आणि बटर घालावं. सगळ्यात वर रेड पुलावचा लेअर घालावा. रायत्याबरोबर तिरंगी पुलाव सर्व्ह करावा. आम्ही